ज्ञान नमो ताई जाते गई हर करि मंगल हरि महाग्रंथ करण पुकार जाते मिले समाज सब पावे जपदरा पावे जपदरा। मोक्ष मार्ग प्रकाशक आचार्य पंडित तोडरमल ने लिखलेला ग्रंथ आहे। वाचवाधिकार विविध मत समीक्षा बहुविधी मिथ्या ग्रहण करी मलिन भयो निज भाव ताको होत अभाव हे सहज रूप दर्शन। नंबर 165 शेवटचा पैराग्राफ शेवटच्या 2 ओळी। इसलिए इस प्रकार मानना युक्त है कि जैसे थोड़ा धन ठगाने पर बहुत धन का लाभ हो तो वह कार्य करना योग्य है। दृष्टांत देऊन सांगत आहे की थोडं धन गेलं आणि जास्त धन मिळत असेल तर ते कार्य करण्यायोग्य आहे। म्हणजे धन कमवण्याची गोष्ट नाही, हा दृष्टांत आहे। आलं लक्षात? थोडं धन जात असेल, समजा कोणी आपण दुकानात बसलो आणि कोणी अधिकारी आला त्या ठिकाणी आणि तो 10,000 रुपये मागतो आहे आणि जर ते केस केली तर जास्त पैसे जाणार आहेत, तर त्या 10,000 रुपयामध्ये देखील आपण थोडंफार 5,000 घेऊ त्या ठिकाणी 5,000 घेऊन आपण ते काम मिटवतो आहे। पण ते 5,000 देणं आनंद मानतो आहे का? त्यामध्ये खेद आहे। 5,000 द्यावं लागते, नाईलाजास्त द्यावं लागतो आहे, पण 5,000 देऊन जास्त पैसे वाचवतो आहे ना त्या ठिकाणी। चला 5,000 तर 5,000 घे, नंतर काम घेतच मिटवून टाक, अशा प्रकारे आपण करतो ना। तसं या ठिकाणी थोड़ा धन ठगाने पर बहुत धन का लाभ होता हो तो वह कार्य करना योग्य है। उसी प्रकार हा दृष्टांत दिला। उसी प्रकार थोड़े हिंसादिक पाप होने पर बहुत धर्म उत्पन्न हो तो वह कार्य करना योग्य है। थोडीशी हिंसादिक होते आहे त्या ठिकाणी, पण ती करण्याचे भाव नाही, खेद आहे त्याच्यामध्ये, नाईलाज असतो त्या ठिकाणी। परंतु जर त्याच्याद्वारे अधिक पुण्य मिळत असेल, अधिक धर्मकार्य होत असेल तर ते करण्यायोग्य आहे। दृष्टांत लक्षात आलं ना? यदि थोड़े धन के लोभ से कार्य बिगाड़े तो मूर्ख है। जर त्या ठिकाणी थोड्या धनाच्या लोभाने तो जर कार्य बिगड़ेल तर तो मूर्ख आहे। उसी प्रकार थोड़ी हिंसा के भय से बड़ा धर्म छोड़े तो पापी ही होता है। तसं त्या ठिकाणी थोड्या हिंसेच्या भयाने मोठा धर्म सोडून देईल, कार्य करणार नाही तर तो पापीच म्हटला जाईल। तथा कोई बहुत धन ठगाए और थोड़ा धन उत्पन्न करे तो वह उत्पन्न नहीं करे तो वह मूर्ख है। कोई बहुत धन ठगाए आणि खूप धन त्या ठिकाणी तो ठगवितो आहे त्या ठिकाणी, तेव्हा खूप धन नष्ट होत आहे आणि थोडंसं धन उत्पन्न होत आहे तेव्हा उत्पन्नच होत नाही तर तो मूर्ख आहे। म्हणजे जादा खर्च करतो आहे आणि कमाई थोडी करतो आहे तर तो मूर्खच आहे। असं व्यवहारामध्ये देखील असं आहे ना त्या ठिकाणी। तसं त्या ठिकाणी खूप नुसतं पापच कमवत आहे आणि पुण्य काही कमवणार नाही, धर्म काही करणार नाही, आत्मस्वभावाचं भान करणार नाही आणि बस सगळं सावध्यच करत राहील तर त्या ठिकाणी तो मूर्ख म्हटला जाईल। परंतु थोडंसं सावध्य करून अधिक पुण्य अधिक धर्म जर करत असेल तर तो सयाना, तो त्या ठिकाणी विवेकवान म्हटला जाईल। उसी प्रकार
बहुत संसाधित द्वारा बहुत पाप उत्पन्न करे और भक्ति आदि धर्म में थोड़ा प्रवर्तते व नहीं प्रवर्तते तो वह पापी ही होता है. जसं हिंसाधिकाच्या द्वारे खूप पाप उत्पन्न करे, खूप रंग राग वगैरे याच्यामध्ये मग्न होईल, त्या ठिकाणी भक्ती किंवा धर्मकार्य त्याच्यामध्ये थोडंसंच प्रवर्तन करेल, तत्व वगैरे जाणणारच नाही त्या ठिकाणी, किंवा प्रवर्तनच त्याच्यामध्ये करणार नाही. शास्त्रामध्ये त्या ठिकाणी बस रंगरागाचे कार्यक्रम आहे तोपर्यंत बसणार आणि शास्त्र सुरू झालं की निघून जाणार. ज्यावेळेला तत्वज्ञानाची गोष्टी येईल त्यावेळेला थांबणार नाही. मग त्याला तत्वज्ञान कसं होणार? बस रंगरागाच्या द्वारे तर त्याला त्या काय होणार आहे? कर्म तर आश्रय होणार आहे, जास्त आश्रय होणार आहे रंगरागाच्या कार्यक्रमाच्या द्वारे. तर या ठिकाणी उसी प्रकार बहुत हिंसादी द्वारा बहुत पाप उत्पन्न करे और भक्ति आदि धर्म में थोड़ा प्रवर्तते व नहीं प्रवर्तते तो वह पापी ही होता है. तथा जिस प्रकार बिना ठगाए ही धन का लाभ होने पर ठगाए तो मूर्ख है. ठगविल्याशिवाय जर धनाचा लाभ होत असेल आणि तरी सुद्धा तो ठगवत असेल तर तो मूर्खच म्हटला जातो. ठगविल्याशिवाय लबाडी चोरी केल्याशिवाय जर धन मिळत असेल आणि तरी सुद्धा लबाडी चोरी करत असेल तर तो मूर्ख म्हटला जातो. उसी प्रकार निर्वध्य धर्मरूप उपयोग करने पर सावध्य धर्म में उपयोग लगाना योग्य नहीं है. तसं या ठिकाणी निर्वेद्य धर्म प्राप्त होत असेल त्या ठिकाणी आणि तरी सुद्धा सावध्य धर्मामध्ये उपयोग लावत असेल तर ते योग्य नाही. आपला उपयोग जर निर्वध्य धर्मामध्ये लागत असेल, तत्वज्ञानामध्ये लागत असेल, स्वाध्यायामध्ये लागत असेल, सामायिकाधिक कार्यामध्ये लागत असेल तर त्या ठिकाणी ते कार्य करण्यायोग्य आहे. आणि तसा लागत असून देखील तो सावध्य कार्यामध्ये अधिक उपयोग लावेल तर ते योग्य नाही. आपल्या उपयोगाची जशी स्थिती आहे तसं पाहून विवेकपूर्वक प्रत्येकाने आपापल्या उपयोगाला सांभाळलं पाहिजे. परिणाम जसे निर्मळ होतील, ज्या कारणाने निर्मळ होतील असं कार्य करणं तो व्यवहाराने धर्म आहे. पण हेतू काय आहे? परिणामाची स्वच्छता होणं, परिणामाची निर्मळता होणं. त्या ठिकाणी अंतरंगातले मिथ्यात्व आणि कषायभाव निघून जाणं तो धर्म आहे. आणि मिथ्यात्व आणि कषायभाव जर निघून गेले नाहीत तर त्याने काय केलं असं आहे ना. म्हणून जेवढं निर्वध्य रूप करता येईल दृष्टी तर अशी पाहिजे की त्या ठिकाणी सर्व सोडून निर्वध्य रूप आत्मस्वभावामध्ये स्थिर कसा राहील इकडे दृष्टी पाहिजे. स्थिर राहत नाही म्हणून पूजन अर्चन वगैरेचं अवलंबन घेतो आहे. त्याच्यासाठी तो नाना प्रकारचं अवलंबन घेतो आहे, नाना गोष्टींचं अवलंबन घेतो आहे, नाना प्रकाराने पूजा वगैरे करतो आहे. कशासाठी? उपयोगाच्या स्थिरतेसाठी. लक्ष उपयोगाच्या स्थिरतेकडे असलं पाहिजे. इस प्रकार अपने परिणामों की अवस्था देखकर भला हो वह करना. त्याच्यामध्ये ते आलं. इस प्रकार अपने परिणामों की अवस्था देखकर भला हो वह करना. आपल्या परिणामाची अवस्था पाहून ज्या उपायाने आपलं भलं होईल. आपलं भलं कशाच्यामुळे होणार आहे? आपल्या परिणामाच्या द्वारे होणार आहे. दुसऱ्याच्या कोणाच्या द्वारे भलं होणार नाही. लक्षात. आपले परिणाम सुधारल्याशिवाय या जीवाचं भलं होत नाही. आणि हे परिणाम सुधारण्यामध्ये या ठिकाणी हे देव शास्त्र गुरु वगैरे हे नाना प्रकारचा व्यवहार धर्म आहे तो निमित्त आहे. अलग लक्षामध्ये. परंतु दृष्टी कुठं असली पाहिजे? परिणामाच्या निर्मळतेकडं, उज्ज्वलतेकडं असली पाहिजे. जितके परिणाम निर्मळ तितका लाभ अधिक. इस प्रकार अपने परिणामों की अवस्था देखकर भला हो वह करना, परंतु एकांत पक्ष कार्यकारी नाही है. परंतु एकांत पक्ष हे करायचं नाही वगैरे या ठिकाणी असा कार्यकारी नाही. त्या ठिकाणी अलग लक्षण. त्या ठिकाणी त्यांनी पूजन अर्चनाचा निषेध केला, अष्टद्रव्याच्या पूजनाचा निषेध केला, त्या ठिकाणी प्रतिमा बनवण्याचा निषेध केला, मंदिर बनवण्याचा निषेध केला, स्थानकवासिनी वगैरे. अशा प्रकारे एकांत. तर आपले परिणाम कशाच्या आश्रयाने टिकणार? ज्याचे परिणाम टिकत नाही तो त्याचं अवलंबन घेईल ना. त्या ठिकाणी दृष्टी तर पाहिजे. हे सोडून मी माझ्यामध्ये कधी स्थिर राहील. आणि मूळ दृष्टीपूर्वक त्या ठिकाणी हे कार्य म्हणजे एकांत नाही. एकांत पक्ष सर्वथा नाही. आवश्यक आहे. परिणामाची पहिली ओळख करणं आवश्यक आहे. कोणते परिणाम आपल्या हिताचं कारण आहे आणि कोणते परिणाम अहिताचं कारण आहे. पुष्कळशा जीवांना परिणामाचीच ओळख नसते. आणि धर्म तर सगळ्या परिणामावर अवलंबून आहे. पुण्य पाप देखील परिणामावरच अवलंबून आहे. क्रियेने पुण्य लागत नाही आणि क्रियेने पाप पण लागत नाही. तरी क्रिया केवळ निमित्त आहे.
परिणामाशिवाय पुण्य नाही, परिणामाशिवाय पाप नाही. क्रिया करतो आहे, देखादेखी पूजन वगैरे, मंदिरात आला, शास्त्रस्वाध्याय आला, घरी रागवतात म्हणून इथे येऊन बसला. आणि क्रिया तर काय रोज नित्य नियमाने शास्त्राला येतो आहे. कशासाठी? घरचे खवळते. आणि लक्ष विचारामध्ये त्या ठिकाणी दुसरं बसलेलं आहे, गृहगारस्थी वगैरे, व्यापार धंदा वगैरे त्या ठिकाणी असं बसलेलं आहे. तर फळ कशाचं मिळणार आहे? शास्त्र सभेमध्ये बसल्याचं फळ मिळणार आहे का परिणामाचं फळ मिळणार आहे? फळ परिणामाचं आहे. सर्वत्र पुण्यामध्ये देखील पापामध्ये देखील फळ परिणामाचं आहे. धर्मामध्ये तर परिणामाचंच आहे. परिणाम एकाग्र केल्याशिवाय धर्म होत नाही. आपल्या स्वरूपाला जाणून त्यामध्ये परिणाम एकाग्र केले असताना धर्म होतो. म्हणून पहिल्यांदा स्वरूपाला जाणणं, निर्णय करणं हे आवश्यक आहे. स्वरूपाला जाणल्याशिवाय धर्माची प्राप्ती त्रिकालात पण होत नाही. सम्यक दर्शनाशिवाय धर्माची प्राप्ती होत नाही. सम्यक दर्शनाशिवाय व्रत, उपवास, नियम, संयम वगैरेची प्राप्ती होत नाही. प्रतिक्रमण, प्रत्याख्यानाची प्राप्ती होत नाही. इस प्रकार अपने परिणामों के वचन, परिणामांची ओळख करा. कोणते परिणाम दुःखाचं कारण आहे आणि कोणते परिणाम सुखाचं कारण आहे हे तिरेंचे जीव देखील निर्णय करतात शांतपणे विचाराच्या द्वारे. आणि हा मनुष्य म्हणून विचार करत नाही कोणते परिणाम आपल्या सुखाचं कारण आहे आणि कोणते परिणाम दुःखाचं कारण आहे, याचा विचार करत नाही. एकदा परिणामांची ओळख झाली तर तो दुःखदायक परिणाम, दुःखाला कारणभूत परिणाम आहे तो त्याचा ऑटोमॅटिक त्याग करेल. परिणामाचा त्याग करणं म्हणजेच सामायिक आहे. त्या ठिकाणी विभाव परिणामाचा त्याग करणं आणि स्वभाव परिणामाचं ग्रहण करणं, परभावाला जाणून परभावाचा त्याग करणं आणि स्वभावाला जाणून घेणं. राग द्वेष जो सोडुनिया समता भाव ग्रहण करीतो, तो सामायिक तो करीते, सामायिक तो करीतो, श्रीजिन देव सदा म्हणतो. 100वा. राग द्वेष जो सोडून या समता भाव ग्रहण करतो. राग द्वेष सोडून जो समभावाला ग्रहण करतो, न कोणाच्या प्रती राग, न कोणाच्या प्रती द्वेष, न काही इष्ट आहे न काही अनिष्ट आहे, न चांगलं वाईट वगैरे, हानी लाभ याच्या प्रती समभाव धारण करतो. त्या ठिकाणी ते सामायिक तो करतो आणि त्याचं नाव सामायिक आहे असे जिनेंद्र भगवान म्हणतात. सामायिक कशाचं नाव आहे? समभावाचं नाव सामायिक आहे. समभाव कसे प्राप्त होतात? राग द्वेष मोहाचा त्याग केला असताना, परद्रव्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी सोडली असताना समभाव प्राप्त होतात. परद्रव्यामध्ये इष्ट बुद्धी आहे, अनिष्ट बुद्धी आहे, हे चांगलं, हे वाईट, हे चांगले आहे ना, हे वाईट, अशा प्रकारचे जर भाव आहेत तर सामायिक कसं होईल त्या ठिकाणी? त्या ठिकाणी म्हणजे परभावाचा त्याग करून मन अतिशुद्ध करतो. मन वचन तन अतिशुद्ध करा. मन वचन तन हे तिन्ही पौद्गलिक आहे. म्हणजे त्याच्याद्वारे बाहेर पडणारा जो उपयोग आहे तो शुद्ध करा. म्हणजे आत्म्याचे मनन करा. समभावाला कसा प्राप्त होईल? समभावाची ओळख करणं आवश्यक आहे. समभाव बरोबर आहे. दोन काम चालू आहे. एक परिणाम पण होत आहेत प्रतिसमयाला आणि प्रतिसमयाला ज्ञान पण आहे. ज्ञान काय काम आहे? ज्ञानाचं जाणणे. हे परिणाम होत आहेत हे ज्ञान जाणते. हे परिणाम योग्य का अयोग्य याचा निर्णय कोण करत आहे? सम्यक ज्ञान करत आहे. ज्ञान करत आहे हे परिणाम खोटे आहेत, हे परिणाम करण्यायोग्य आहेत, हे परिणाम करण्यायोग्य नाही. या परिणामाचं फळ काय मिळेल? या परिणामाचं फळ दुर्गती आहे, या परिणामाचं फळ सुगती आहे. आणि या प्रकारे असे परिणाम जर मी करत राहिलो तर माझी हालत काय बनेल हे कोण जाणतं? ज्ञान जाणतं. प्रतिसमयाला ज्ञान आहे. असा ज्ञान स्वरूपी मी आहे. आणि जे परिणाम होत आहेत ते औदैहिक भाव आहे. पूर्वीच्या कर्माच्या निमित्तात हे औदैहिक भाव होत आहेत. हे औदैहिक भाव भिन्न आहेत आणि ज्ञानभाव भिन्न आहे. दोन्ही एका समयामध्ये आहेत. परिणाम पण एका समयामध्ये आहे, ज्ञान पण एका समयामध्ये. ज्ञानामध्ये निर्णय होतो की हे परिणाम आहेत ते आपलं स्वरूप नाही. हे परिणाम येत आहेत आणि निघून जात आहेत ते परिणाम आपलं स्वरूप नाही.
ज्ञान आपला भाव आहे, ते आपले स्वरूप आहे. जाणणे हे आपलं काम आहे, ते आपलं स्वरूप आहे. आणि जे परिणाम येत आहेत शुभ भाव अशुभ भाव ते आपलं स्वरूप नाही. कधी शुभ भाव येत आहेत, कधी अशुभ भाव येत आहेत. हे दोन्हीही आपलं स्वरूप नाही, ते कर्माच्या निमित्तात उत्पन्न होणारे भाव आहे. अशा प्रकारे पहिले ज्ञानामध्ये ज्ञान आणि हे भाव परिणाम अलग अलग, हे समस्त परिणाम अलग आहे आणि ज्ञान अलग आहे. अशा प्रकारे जाणून जो आपल्या ज्ञान स्वभावाचा आश्रय करतो त्यामध्ये हे तीव्र परिणाम, हे क्रोधादियुक्त परिणाम, हे मानादियुक्त परिणाम, नाना जीव आहेत, नाना प्रकारचे कर्म आहेत. प्रत्येकाचे औदयिक भाव भिन्न आहेत. कोणाला शुभ भाव होत आहेत, कोणाला अशुभ भाव होत आहेत, कोणाला तीव्र शुभ भाव होत आहेत, कोणाला व्रत उपवास दया दानाधिकाचे भाव होत आहेत, कोणाला स्वाध्याय करण्याचे भाव होत आहेत, कोणाला अशुभ भाव होत आहेत, कोणाला तीव्र होत आहेत, कोणाला मंद होत आहेत. हे सगळे औदयिक भाव माझ्या स्वरूपापासून भिन्न आहेत. पहिल्यांदा भेद विज्ञान करा. हे आपलं स्वरूप नाही. मंद हो तेही आपलं स्वरूप नाही, निश्चय दुर्लभ नाही. त्या ठिकाणी बोधी सम्यक दर्शन ज्ञान स्वरूप आपला भाव आहे. त्या ठिकाणी तर ज्ञान आपला भाव आहे, ज्ञान आपलं स्वरूप आहे, ज्ञान आपलं तत्व आहे. जे तत्व असतं ते त्रिकाल असतं. साखरेची गोडी हे तत्व आहे ना, त्याचं साखरेचं तत्व त्याची गोडी, साखरेचा भाव त्याचं गोडपणा. तसं आत्म्याचं तत्व ज्ञान, आत्म्याचा स्वभाव ज्ञान. अशा प्रकारे आपल्या स्वभावाला पकडेल आणि हे परिणाम आहेत ते येत आहेत आणि निघून जातात, ते माझं स्वरूप नाही. येवो भले, मी त्याला जाणणार आहे, त्याला रोकत पण नाही. तो येत आहेत आणि निघून जात आहेत. उदय आहे ना, उदयामध्ये पूर्वपाठित कर्म केलेलं आहे ते उदयात येत आहे आणि निघून जात आहे, येत आहेत आणि निघून जात आहेत. जाओ भले, मी तर शुद्ध ज्ञानमय आहे. स्फटिक आहे ना, मणी या ठिकाणी स्फटिक ठेवला आणि इथं नाना प्रकारचे जीव चेतन अचेतन वस्तू निघून जात असतील तर तो स्फटिक त्या त्या रंगाचा होतो आहे की नाही. हिरवा रंग पडून गेला तर तो हिरव्या रंगाचा दिसतोय, निळा रंग त्या ठिकाणी. पण स्फटिक आहे तो सदाकाळ निर्मळच आहे. तसं या ठिकाणी आत्म्याच्या पुढून हे नाना प्रकारचं कर्म निघून चाललेलं आहे, ते असं सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म कर्म त्याच्यामध्ये प्रतिभासित होत आहे, झळकत आहे. आणि अज्ञानी आत्मा त्यालाच आपलं स्वरूप मानून बसलेला आहे. अज्ञानी आहे ना, ज्याला स्फटिकाचं ज्ञान नाही तो म्हणतो अरे हा निळा झाला स्फटिक, हा मणी, हा स्फटिक पिवळा झाला, हा हिरवा झाला. त्याला तो स्फटिकाचं ज्ञान नाही. स्फटिक आहे तो सदाकाल निर्मळ आहे. हे तर औपाधिक रंग आहे, पराच्या निमित्तात झळकत आहे, ते त्याचं स्वरूप नाही. तसं या कर्माच्या उपाधीमध्ये नाना प्रकारचे शुभाशुभ भाव आत्म्यामध्ये झळकत आहे आणि अज्ञानी त्याला आत्म्याचं ज्ञान नसल्या कारणाने या औदायिक भावाला तो आपलं स्वरूप मानून बसतात. हे परिणाम म्हणजेच मी. जसं स्फटिक म्हणे सदाकाळ निर्मळच आहे, तसं मी सदाकाळ ज्ञान स्वरूपीच आहे. अशा प्रकारे जाणून निर्णय ज्ञानामध्ये करायचा की हे अलग आहे आणि मी अलग आहे. सदाभाव, किती भाव आले आणि किती निघून गेले, किती परिणाम आले आणि किती निघून गेले, आत्ता किती येत आहेत, सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंत किती आले आणि किती निघून गेले, कुठं आहेत ते आपलं स्वरूप आहे का. ज्ञान आपलं स्वरूप आहे. हे माझ्या ज्ञान भावापासून सगळे भिन्न आहे, येणारे आणि जाणारे आहे. शूराची त्या क्षण प्रसंग, त्या परिणामामध्ये ते परिणाम आहेत ते रमण्यायोग्य नाही, अडकण्यायोग्य नाही. अशा प्रकारे ज्ञानामध्ये निर्णय करून आपल्या ज्ञान स्वभावाची दृष्टी केली असताना धर्म प्रगट होतो, कर्माचा अभाव होतो. इस प्रकार अपने परिणामों की अवस्था देखकर भला हो वह करना, परंतु एकांत पक्ष कार्यकारी नहीं है तथा अहिंसा ही केवल धर्म का अंग नहीं है, रागादिकों का घटना धर्म का मुख्य अंग है. सगळ्यात महत्वाचं वाक्य संपूर्ण जिनागमाचा सार आला याच्यामध्ये. ते काय म्हणतात, याच्यामध्ये हिंसा होते, त्याच्यामध्ये हिंसा होते. ठीक आहे की अहिंसा परमो धर्म आहे, परंतु मूळ रागाधिक भावाची उत्पत्ती आत्म्यामध्ये होणं हीच हिंसा आहे. नाही ना, केवळ अहिंसा हा पुरुषार्थी उपाय. तथा अहिंसा ही केवल धर्म का अंग नहीं है, रागादिकों का घटना धर्म का मुख्य अंग है. रागाधिक घटना, कारण रागाधिकाची आत्म्यामध्ये उत्पत्ती झाली की आपल्या आत्म्याचा घात झाला. दुसऱ्या जीवाचा घात हो अथवा न हो, परंतु तुझ्या अंतरंगामध्ये विकार उत्पन्न झाले, कशाय उत्पन्न झाले की तुझा घात झाला, हिंसा झाली, स्वहिंसा. आणि मुख्य आहे ना त्याच्या ठिकाणी. म्हणून तर पुरुषार्थ दीपामध्ये 44वा श्लोक आला ना, अप्रादुर्भावा खलु रागादिनाम भवती अहिंसेती
देशामेव उत्पत्ती हिंसेची विनागमस्य संक्षेपा. संपूर्ण 11 अंग 14 पूर्वाचा संक्षेप या गाथेमध्ये आला. मर्म 11 अंग 14 पूर्वाचा सार आला. जिनागम में सर्वत्र रागादिक मिटाने का और लौकिक कार्य घटाने का प्रयोजन है. त्यातलाच अनुसरून आहे. हे सगळं पूजन अर्चन व्रत उपवास सगळे उत्सव वगैरे धार्मिक कार्य कशासाठी करायचे? रागादिक मिटाने का और लौकिक कार्य घटाने का प्रयोजन है. त्याच्यामध्ये रागादिक मिटवण्याचं प्रयोजन आहे आणि तो त्याच्यामध्ये रागादिक वाढवत बसतो आणि मी खूप धर्म केला. तो धर्माच्या विरुद्ध कार्य केलं की धर्म केला. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण 11 अंग 14 पूर्वाचा सार आहे ना. अन्य मतामध्ये सांगितलं की आम्हाला इतके हे वेद पुराण शास्त्र आम्ही केव्हा वाचणार. व्यास महर्षींना त्या लोकांनी विनंती केली आम्हाला फक्त 2 ओळीमध्ये सगळ्या धर्माचा सार सांगा. मग व्यास महर्षीनं हिंदू धर्मामध्ये त्यांना सांगितलं 18 पुराणेषु सारो व्यासेन कीर्तिता परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन. 18 पुराणाचा त्याने सार सांगितलं की परोपकाराय पुण्याय, दुसऱ्यावर उपकार केला की पुण्य होतं आणि दुसऱ्याला त्रास दिला परपीडनाय पापाय, दुसऱ्याला त्रास दिला पीडन केलं तर पाप बंद होतो. 18 पुराणाचा सार व्यास म्हणून सांगितलं. तसं या ठिकाणी सगळी जैन लोक आले अमृतचंद्राचार्यांच्याकडे. इतकं केव्हा आम्ही वाचायचो समयसार प्रवचनसार नियमसार अष्टपाऊड त्रिलोकसार जीवकांड कर्मकांड. आम्हाला तर 2 ओळीत काय असेल ते धर्माचं मर्म सांगा. अमृतचंद्र म्हणाले ठीक आहे. अप्रादुर्भावा खलु रागादिनाम भवती हिंसेती. अप्रादुर्भाव रागादिकाची तुझ्यामध्ये उत्पत्ती झाली की हिंसा झाली. जीव मरो अथवा न मरो त्या ठिकाणी त्याच्यावर हिंसा अवलंबून नाही. तुला मारण्याचे भाव झाले ना हिंसा झाली. गोळी मारली तू त्याला लागली नाही तो मेला नाही पळून गेला हिंसा झाली की नाही. त्याला 5 इंद्रिय जीवाच्या हत्येचं पाप लागले की नाही. मेला नाही ना तो गोळी हुकली. अहो मारण्याची तर सोडून द्या मनामध्ये भाव आले त्या ठिकाणी. मनामध्ये भाव काय त्याला दुसऱ्याने गोळी मारली बरं झालं. त्याला जे पाप लागणार मारणाराला ते पाप याला. कारण कृतकार्य अनुमोदनेचं फळ एक असतं. मारणाराला जे पाप तो जर पहिल्या नरकात जाईल तर अनुमोदन देणारा पहिल्याच नरकात जाईल असं आहे त्या ठिकाणी. तसंच पुण्याच्या बाबतीत पण आहे. पुण्य एखादा दुसरा जीव करत असेल त्यांचे बरं आहे चांगला वास येतो आहे वगैरे. अनुमोदनेचं फळ एक आहे. कृतकार्य अनुमोदनेचं फळ एक आहे. त्याच्यामध्ये हर्ष मानणं आनंद मानणं कृत स्वतः करणं कार्य करविणं करणाराला चांगलं मानणं त्याचं सगळ्याचं फळ एक आहे. इतकी परिणामामध्ये सावधानता असली पाहिजे. कोणते परिणाम करण्यायोग्य आहेत आणि कोणते परिणाम करण्यायोग्य नाही. आणि इन परिणामों का फल क्या होगा, या परिणामाचं फळ काय होईल त्याच्यासाठी तर कथा वाचायची आहे. त्याने कुठले परिणाम केले, सीतेने कोणते परिणाम केले, त्यामुळे अशा प्रकारची स्थिती झाली. अंजनाने कोणते परिणाम केले, चंदनबालाने कोणते परिणाम केले आणि त्यामुळे फळ मिळालं. त्याच्याकडे लक्ष परिणामाकडे दृष्टी पाहिजे तर त्या कथाचा सार समजेल. त्याचं नुसती कथा वाचली मनोरंजन केलं बस खुश झाला. त्या ठिकाणी गोड गोड औषध खाल्लं वरचं आणि कडू लागायला लागलं तिथं तत्वज्ञान ग्रहण केलं नाही तर विनायची गोळी असते ना वर साखळीचं आवरण असतं आणि मग लहान मुलं खूप चतुर असतात. त्याला ती फिनाईनची गोळी दिल्यानंतर तो चोकून खातो. त्या कुठपर्यंत खातो आणि कडू लागायला लागली की मग गुण येणार की नाही. तसं आहे या ठिकाणी. की त्यांनी गोष्ट वाचेल वगैरे कुठपर्यंत गोड लागते तोपर्यंत आणि त्यातल्या तत्वज्ञानाचा भाग येईल त्यावेळेला सोडून देईल. त्याला गुण कसा येणार येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. औषध मूळ काय आहे ते ग्रहण केलं पाहिजे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी मुख्य उपयोग काय रागादिक भाव घटणं बघा. तथा अहिंसा ही केवल धर्म का अंग नहीं है, रागादिकों का घटना धर्म का मुख्य अंग है. रागादिकाचं म्हणजे संपूर्ण विकारी परिणाम याच्यामध्ये आले. संपूर्ण विकारी परिणाम घटणं है ना. पूर्वीपेक्षा आता कमी झाले की नाही, आत्तापेक्षा पुढे कमी कसे होतील अशा प्रकारची दृष्टी ठेवून कार्य केलं पाहिजे. दरवर्षी बॅलन्स शीट करतो की नाही, मग किती नफा मिळाला किती गेलं त्या ठिकाणी. मग हा बॅलन्स शीट
दरवर्षी केला पाहिजे. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी रागाधिक कमी झाले की नाही, कषाय भाव कमी झाले की नाही, विषय वासना कमी झाल्या की नाही. जर झाल्या तर आपण नफ्यामध्ये आहोत. कोणाला विचारायला जाणार? आपलं आपल्याला कळत आहे ना. त्या ठिकाणी आपले परिणाम जर सुधारत आहेत, ऊर्ध्व आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण नफ्यामध्ये आहोत. आपलं ऊर्ध्वगमन होणार आणि आपले परिणाम पडते आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त, या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी जास्त विषय कषायामध्ये अधिक प्रवृत्ती आहे, कषाय भाव वाढत चाललेले आहेत. तर या ठिकाणी आपलं पतन होत आहे. असं आपणच आपल्या परिणामाच्या द्वारे आपली स्थिती जाणत असतो. त्याचा त्या ठिकाणी ताळमेळ घेतला पाहिजे. आपले परिणाम सुधारले. आपण धर्म केला 10 दिवस दशलक्षण धर्म केला, आपले परिणाम सुधारले का बिघडले? त्या ठिकाणी परिणामामध्ये निर्मळता आली की नाही, का 12 महिने जसे परिणाम असतात तसेच, का त्याच्यापेक्षा अधिक तीव्र कषाय भाव वगैरे केले? है ना. 12 महिने जे परिणाम करत नाही ते 10 दिवसामध्ये अधिक कषाय भाव धर्माच्या नावावर अधिक रागद्वेष करतो, परिणाम बिघडवतो. मग त्या ठिकाणी दशलक्षण पर्व तर कशासाठी आहे? परिणाम सुधारण्यासाठी आहे. त्या ठिकाणी वर्षभराचा सगळा ताळमेळ घेण्यासाठी आहे. आपण वर्षभराचे परिणाम केले, त्याच्यामध्ये वाढ झाली का घट झाली, कोणते परिणाम करण्यायोग्य होते, कोणते परिणाम करण्यायोग्य नव्हते, कुठल्या परिणामांची अधिकता झाली, कुठल्या परिणामांची कमी झाली, हे सगळं पाहिलं पाहिजे ना त्या ठिकाणी. आणि जर आपले परिणाम चढते आहेत तर त्या ठिकाणी त्याला चढती ऊर्ध्व गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार. म्हणून परिणामाकडे सतत लक्ष असणं आवश्यक आहे. रागाधिकों का घटना धर्म का मुख्य अंग है. कुठलाही धर्म करा, व्रत करा, उपवास करा, सामायिक करा, शास्त्र स्वाध्याय करा, दया दान करा, तीर्थयात्रा करा, पण त्याच्यामध्ये रागाधिक घटणं, रागाधिक मिटविणं हे मुख्य अंग आहे. अधिक या शब्दाने राग, द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ वगैरे सगळे कषाय भाव आले. हे मिटविणं हे मुख्य आहे. आणि हे मिटवण्याकडे ज्याचं लक्ष आहे तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. लक्ष त्या ठिकाणी लक्ष काय असलं पाहिजे? किती बाकी शास्त्रामधलं जास्त काही समजत नाही, पण रागाधिक मिटवण्याचं तर समजतं की नाही, कषाय भाव मिटवण्याचं हे तर समजतं की नाही. त्या ठिकाणी बस साधी सोपी गोष्ट. किरींच्या जीवाला धर्म समजतो आणि तो स्वर्गामध्ये उत्पन्न होतो, मनुष्याला का उत्पन्न होणार नाही? बस लक्ष रागाधिक मिटवण्याकडे, लक्ष विकार मिटविण्याकडे असलं पाहिजे. जितके बनेल तितके विकार मिटवत जाईल तितकं त्याचं प्रोग्रेस, अभ्युदय, उत्कर्ष अलग. रागाधिक वाढविण्यामध्ये हित नाही, या जीवाचं हित नाही, कल्याण नाही. इसलिए जिस प्रकार परिणामों में रागाधिक घटे व कार्य करना. म्हणून ज्या प्रकाराने परिणामामध्ये रागाधिक, ह्या 2 ओळीला खून करा. तथा अहिंसा ही केवल धर्म का अंग नहीं, रागाधिकों का घटना धर्म का मुख्य अंग है. इसलिए जिस प्रकार तडफडून मरतो, दुःख सहन करावं लागतं. तसे कषाय आहे प्रकृती, तर ते विषाप्रमाणे आहे. स्वतःही कषाय भावामुळे तो दुःखी होतो. ज्या समयाला सगळ्याला अनुभव आहे, ज्या वेळेला कषाय भाव येतात त्यावेळेला काय होतं? शांतता वाटते. नाही वाटत? कोणाला तरी वाटत असेल नाही, कोणालाच वाटत नाही. मग कोणाला त्या ठिकाणी किरणचे जीव असो, मनुष्य असो, कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, कषाय भावामध्ये कोणाला शांतता वाटत नाही. कषाय भाव मिटतील तर शांतीचं अनुभवन करतो. कषाय भाव जहर आहे, विष आहे. आले लक्षामध्ये? वर्तमान काळात ते दुःखाचं कारण आहे, स्वतःला पण दुःखाचं कारण आहे आणि दुसऱ्या जीवांना पण ते दुःखामध्ये निमित्त आहे. बस आपण ठरवलं काही झालं तर कषाय करणे नाही, विकार करणे नाही, तर किती शांतता, किती धर्म प्रगत होईल, किती पुण्य लागेल. तरी पुण्य पाप कशावर अवलंबून आहे? तीव्र कषाय भाव पाप, मंद कषाय भाव पुण्य, कषायांचा अभाव धर्म. 3च गोष्टी आहेत. किती तीव्र कषाय भाव पाप म्हणजे काय म्हणतो आपण? हे करणं, ते करणं, ते करणार, ही क्रिया झाली. ते काही न करता एसी मध्ये गादीवर बसलेला आहे, कषाय भाव करतोय. त्या ठिकाणी असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, याला लागलं पाहिजे, याला काम ह्याला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, कषाय भाव करतो आहे. पाप बसल्या बसल्या बांधतोय, काही करत नाही, संगुल मच्छासारखा. आतमध्ये अंतरंगामध्ये कषाय भाव उत्पन्न होत आहेत ते पाप. तीव्र कषाय भाव पाप, मंद कषाय भावकडे पुण्य आणि कषायांचा अभाव करे. कषायांचा अभाव आपल्या ज्ञानानंद स्वभावाच्या आश्रयाने होतो. बघा, याच्यामध्ये आश्रयभूत निमित्त पण सांगितले.
तीव्र कषाय भाव कशामुळे होतात? परलक्षी परिणाम. विषय कषायाचे भाव आहेत त्यामुळे तीव्र कषाय भाव होतात है ना. पंचेंद्रियाच्या विषयाकडे लक्ष करेल तर तीव्र कषाय भाव होतात. पंचेंद्रियाचं विषयाचं लक्ष सोडून देवशास्त्र गुरुकडे लक्ष करेल, तत्वाचं लक्ष करेल, त्या ठिकाणी तर मंद कषाय भाव होतात. पण दोन्हीही परलक्षी परिणाम आहे. एकाकडे विषय कषायाचे लक्ष आहे, एकीकडे देवशास्त्र गुरुचं लक्ष आहे. दोन्हीमध्ये पराचं लक्ष आहे. त्यामुळे एका ठिकाणी तीव्र कषाय भाव होतात ते पाप, मंद कषाय भाव आहेत ते पुण्य. आणि आपल्या ज्ञानानंद स्वभावाचं लक्ष करेल की कषाय भिन्न आहेत, कषाय माझं स्वरूपच नाही, मी तर सदाकाल ज्ञानमय वस्तू आहे. अशा प्रकारे आपल्या ज्ञानानंद स्वभावाचं लक्ष करेल तर धर्म, कर्माचा अभाव, हे ते गोष्ट. धर्म किती सोपा आहे त्या ठिकाणी. तीव्र कषाय भाव अधर्म, तीव्र कषाय भाव पाप, मंद कषाय भाव पुण्य आणि कषायांचा अभाव धर्म. मग कषायांचा अभाव घेऊन जे पुण्य करतो आहे त्याला व्यवहाराने धर्म म्हटलं जातं. लक्ष कुठं असलं पाहिजे? कषायाच्या अभावाकडे असेल आणि तत्पूर्वक पूजन अर्चन शास्त्र स्वाध्याय तीर्थयात्रा जप तप दयादान करे, हे शुभ कार्य आहे, पुण्यबंधाचं आहे, मंद कषाय आहे. परंतु लक्ष कुठं आहे त्याचं? अभिप्राय काय आहे त्या ठिकाणी? की कषाय मला नको आहे, कषाय भावाने रहित बनण्याचं लक्ष आहे. तत्पूर्वक हे कार्य करेल तर तो व्यवहाराने धर्म, अन्यथा तो धर्म पण नाही, केवळ तर्फच. आणि गोष्ट लक्षात, धर्म अधर्म पुण्य पाप काय आहे या ठिकाणी. कषाय भाव जर जागृत झाले त्याच्यामध्ये क्रोधाधिक तीव्र होतात, वादविवाद वाढतो, त्या ठिकाणी शब्दाने शब्द वाढतो, त्या ठिकाणी अधिक दुःख होतं, दुसऱ्याला पण दुःखाचं कारण बनतं. त्यावेळेला त्या ठिकाणी तत्काल लगेच त्या ठिकाणी देवशास्त्र गुरुचं स्मरण करून, नमोकार मंत्राचं स्मरण करून आपले जिनेंद्र भगवान आपले गुरु कसे कषाय रहित आहेत असं स्मरण करेल तर कषायामध्ये मंदता येते. आणि स्वभावाचं लक्ष करेल तर कषायाचा अभाव होतो. कषायाच्या अभावाचं एकच कारण आहे सर्वांना, कुठेही तिन्ही गतीमध्ये, चारही गतीमध्ये आणि तिन्ही काळामध्ये कषायाचा अभावाचं एकच कारण जिनागमामध्ये सांगितले. स्वतःच्या न्यायक स्वभावाची ओळख करून त्याचा आश्रय केला असताना कषायाचा अभाव होतो. दुसरा कुठलाही उपाय नाही. कषायाचा अभावाचं एकच मार्ग आहे. अलग लक्षामध्ये स्वतःच्या न्यायक स्वभावाचं ओळखून त्या शरीरापासून भिन्न, परद्रव्यापासून भिन्न, विकारापासून भिन्न, शुभाशुभ भावापासून भिन्न अशी मी ज्ञानमय वस्तू आहे. माझ्या ज्ञानमय वस्तूमध्ये कषायाला शिरायला अवकाशच नाही. सुईच्या टोका एवढं देखील कषाय माझ्या स्वरूपामध्ये शिरू शकत नाही, कारण मी ज्ञानघन आहे ना. उष्णता, अग्नीची ज्योत असेल ना ती पूर्ण उष्णतामय आहे. सुईच्या टोका एवढी त्याच्यामध्ये थंडी शिरेल की नाही? शिरवायची म्हटलं तर शिरू शकत नाही. बर्फ आहे, बर्फाची शिला आहे, ते थंडीचा पिंड आहे, त्याच्यामध्ये सुईच्या टोका एवढी उष्णता शिरवायची म्हटलं तर शिरू शकत नाही. हे पटलं. तसं हा आत्मा ज्ञानानंद घन वस्तू आहे, ज्ञान घन वस्तू आहे, ज्ञानाने परिपूर्ण लबालब ठोस भरलेली वस्तू आहे. याच्यामध्ये हे राग विषादिक कषाय सुईच्या टोका एवढे घुसवायचा प्रयत्न केला तर होणार नाही, शिरूच शकत नाही. अशा प्रकारे उपरी तरंगता, वरच्यावर येत आहेत आणि निघून जात आहे, वरच्यावर तरंगणारे हे भाव आहेत. असं अंतरंगातून भाषित झालं. मी ज्ञानघन वस्तू आणि हे सगळे कषाय भाव आहे ते वरच्यावर तरंगत आहे. त्या ठिकाणी ज्ञान ज्योत प्रज्वलित असेल तर त्या ठिकाणी अंधकार येत नाही. आलं नाही लक्षामध्ये? त्या ठिकाणी कुठलेही विभाव परिणती येत नाही. तसं या ठिकाणी आत्मज्योती प्रज्वलित असेल, आपल्या आत्मस्वभावाकडे लक्ष असेल तर त्या ठिकाणी कुठलाही अज्ञानरूप भाव येत नाही, कषाय भाव येत नाहीत. आणि आले तर भस्मसात होऊन जातील, जळून जातील. अग्नीजवळ जर स्वर पदार्थ दुसरा आला तर तो अग्नीमध्ये शिरू तर शकणार नाही, पण आला तर तो जळून जाईल. तसं या ठिकाणी ज्ञान ज्योती जर प्रज्वलित असेल तर विभाव परिणती जवळ येणार नाही. आली तर ती भस्मसात होऊन जाईल, जळून खाक होईल. शिरण कसं त्या ठिकाणी? ते जळून खलास होऊन जाईल, म्हणजे नष्ट होऊन जाईल, म्हणजे त्याची निर्जरा होईल.
अशा प्रकारे त्याची निर्जरा करण्याचा हा मार्ग आहे. निर्जरा आहे ते मोक्षाचं कारण आहे. अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी ज्या प्रकाराने परिणामामध्ये रागादी घडतील ते कार्य करण्यायोग्य आहे. उद्याचं पण महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी अनुव्रत वगैरे प्रतिक्रमण प्रत्याख्यान प्रोषण वगैरे हे आहे ना, या क्रिया करतो त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी देखील परिणामाच्या मुख्यतेशिवाय केवळ या क्रिया करेल दाखवण्यासाठी वगैरे तर त्याचं फळ शून्य आहे. ओम नमः.